नमस्कार. मी डॉक्टर सागर कासार, मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड तज्ञ. आपल्याकडे पेशंट संतोष लावडकर हे 10 दिवसापूर्वी ॲडमिट होते. आले त्यावेळेस त्यांचं शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण 70 ते 72 या रेंजमध्ये होतं. आले त्यावेळेस राईट साईडने एकदम छातीत दुखणं प्रमाण जास्त होतं. हृदयाची ठोके 140-150 पर्यंत होते. दम जास्त लागत होता, खोकला जास्त येत होता. आल्यानंतर तुम्हाला आता पहिल्यापेक्षा कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. आले त्यावेळेस काय त्रास होत होता काका? छाती दुखत होती. खूप चमका निघत होत्या तिने बघा. अजून दुसरा काय त्रास होत होता? डोकं दुखत होतं, ताप होती. बरं. आता त्यापेक्षा कसं वाटतंय आता? आता एकदम बरं वाटतंय. बरं. तुमचा हॉस्पिटलबद्दलचा अनुभव कसा आहे? हॉस्पिटल खूप चांगलं आहे, छान आहे. डॉक्टरांबद्दल, स्टाफबद्दल? नाही डॉक्टर साहेब ते देवासारखे आहे. एकदम तुम्ही खास करून बुलढाण्यावरून नाशिकला आले, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? डॉक्टर साहेबांचा स्वभाव पण चांगला आहे. त्यांचे म्हणजे पेशंटला तकलीफ येईल ताबडतोब येतात. एकदम लगेच. आता किती टक्के फरक पडलेला आहे? 95% 90% फरक आहे. आता पहिली गोळ्या दिल्या 5 दिवसाच्या. आपण यांची दुर्बीणद्वारे तपासणी म्हणजे ब्रॉन्कोस्कोपी सुद्धा आपण आपल्या हॉस्पिटलला करून घेतली होती. ब्रॉन्कोस्कोपीमध्ये आपण जे तपासणीला पाठवलं होतं त्याच्यामध्ये निमोनिया हाच प्रकार आलेला होता. तुम्हाला बुलढाणा इथे काय सांगितलं होतं? बुलढाणा इथे टीटीच्या गोळ्या चालू केल्या. बरं. आपण ब्रॉन्कोस्कोपी केल्यानंतर त्यांना टीबी नाही हे असं निष्कर्ष झालं व निमोनिया ची ट्रीटमेंट आपण दिली. हाच पेशंट स्वतःच्या पायाने चालत आलेला आहे व शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण, हृदयाचे ठोके, बीपी, पल्स एकदम व्यवस्थित मेंटेन आहे. नमस्कार.